धन्यवाद. प्रथमतः साहित्य चावडीच्या या 7व्या वर्धापन दिनानिमित्त इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो. आणि अतिशय कौतुकास्पद असा हा नवनवीन साहित्यकार कवी देण्याचा हा उपक्रम तुम्ही जो नेटाने इथे राबवताय, त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि मला इथे निमंत्रित केल्याबद्दल माझ्या कवितेचं, माझ्या कृतीचं, माझ्या साहित्याचं ते सादरीकरण करण्यास तुम्ही मला अनुमती दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तसंच केसरकर साहेबांचा समर्पण हा जो काव्यसंग्रह आहे त्याच्या प्रकाशनाला सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या काही ओळी सादर करतो. या भूतलावर उपस्थित असलेल्या, आत्ताही उपस्थित असलेल्या त्या परमात्म्याला, ज्याला आपण रोज पाहतो, जो नेहमी आपल्या जवळ असतो, पण त्याचं त्याग, समर्पण, त्याचे कष्ट, याची हवी तितकी दखल साहित्याने घेतलेली नाहीये. खूप कमी प्रमाणात. जगातील, विश्वातील सर्व पित्यांना मी माझ्या काही ओळी मी समर्पित करतो. आईबद्दल नेहमीच भरभरून बोललं जातं, तितकंच पित्याबद्दल आपण बोलत नाही. तर मी एक छोटासा प्रयत्न करतो. तुमची फक्त 2 मिनिटं हवीत मला. कृपया इकडे लक्ष दिलं तर बरं होईल. मोबाईल आपला नेहमीचाच असतो, 24 तास आपला सोबती आहे. पित्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व मुलांसाठी या काही ओळी मी समर्पित करतो. अडचणींच्या काट्यांवर उभं राहूनही, अडचणींच्या काट्यांवर उभं राहूनही तुम्हाला आनंदाची फुले देणारा तो जगातला सगळ्यात मोठा विश्वास असतो. खरं आहे हो, आई जन्म देते, पण आयुष्य जगायला शिकवणारा बाप हा बाप असतो. दाढीची खुंट वाढलेला, शर्ट किंचित मळलेला, दाढीची खुंट वाढलेला, शर्ट किंचित मळलेला, धुळीनं माखलेली 10 टाके घातलेली चप्पल जो पायात घालतो, घरात जो फारसा दिसत नसतो, घरात जो फारसा दिसत नसतो, कारण तुमच्या ब्रँडेड कपड्यांसाठी, देखण्या सँडलसाठी, जॉर्डन नायकींच्या बुटासाठी, महागड्या मोबाईलच्या डबीसाठी, पिझ्झा बर्गरच्या चवीसाठी, तुमच्या डोईवरचं छप्पर शाबूत ठेवण्यासाठी तो रात्रंदिवस राबत असतो. खरं आहे हो, आई जन्म देते, पण आयुष्य जगायला शिकवणारा बाप हा बाप असतो. अंतरंग ज्याचं तुम्हाला कधीच कळत नाही, अंतरंग ज्याचं तुम्हाला कधीच कळत नाही, मोकळेपणानं ज्याच्याशी तुम्ही कधीच बोलत नाही, मोकळेपणानं ज्याच्याशी तुम्ही कधीच बोलत नाही, पगार ज्याचा वेळेवर कधीच मिळत नाही, पगार ज्याचा वेळेवर कधीच मिळत नाही, तरीही तुमच्या शाळेची फी, दिवाळीचे फटाके, फराळाचा सुगंध, नवीन कपड्यांचा, नवीन खेळण्यांचा आनंद जो कधीच चुकवत नाही. लाख अडचणी आल्या तरी तुमच्या ताटातली पोळी कमी होऊ देत नाही. फक्त त्याच्यामुळेच तुम्हाला उपाशी झोपण्याचा अनुभव कधीच मिळत नाही. तुम्ही मॉल, सिनेमावर 1000-1200 सहज खर्च करता, पण 50 रुपये वाचतील म्हणून तो सलून मध्ये दाढी करत नाही. पण 50 रुपये वाचतील म्हणून तो सलून मध्ये दाढी करत नाही. तुमच्या महागड्या परफ्यूमच्या सुवासात देखील त्याचाच निधळाचा घाम दडलेला असतो. खरं आहे हो, आई जन्म देते, पण आयुष्य जगायला शिकवणारा बाप हा बाप असतो. त्याच्या कठोरतेचं कोडं तुम्हाला कधीच सुटत नाही. त्याच्या उसवलेल्या कपड्यांचं उत्तर तुम्हाला कधीच मिळत नाही. त्याच्या कठोरतेचं कोडं तुम्हाला कधीच सुटत नाही. त्याच्या उसवलेल्या कपड्यांचं उत्तर तुम्हाला कधीच मिळत नाही. जीर्ण झालेली बनियान ज्याची अंगावरून कधीच उतरत नाही, जीर्ण झालेली ज्याची बनियान अंगावरून कधीच उतरत नाही, कारण स्वतःसाठी काही विकत घेण्याची मुभास त्याला परिस्थिती देत नाही. कधी कधी कोणी म्हणतही की तुझा तो बाप तुला मुळीच शोभत नाही, कारण पोरानं तुमच्यासारखा ऍडव्हान्स तो कधीच राहत नाही.
आयुष्याच्या काटेरी सिंहासनावर आरूढ तोच तुमच्या जीवनाचा अनभिषिक्त सम्राट असतो. खरं आहे हो, आई जन्म देते पण आयुष्य जगायला शिकवणारा बाप हा बापच असतो. हिम्मत जो आपली कधीच हारत नाही, हिम्मत जो आपली कधीच हारत नाही, संघर्ष व्यथा आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. तुमच्या प्रत्येक चुकीवर रागवणारा, रात्री घराबाहेर पडू न देणारा, सतत तुम्हाला नियमांच्या चौकटीत बसवू पाहणारा, म्हणूनच तुम्हाला फारसा न रुचणारा, सतत तुम्हाला नियमांच्या चौकटीत बसवू पाहणारा, म्हणूनच तुम्हाला फारसा न रुचणारा, भावना जो आपल्या डोळ्याने कधी व्यक्त करत नाही. अरे बिकट परिस्थितीत हा हिमालय कधीच ढळत नाही, बिकट परिस्थितीत हा हिमालय कधीच ढळत नाही. जो वज्रागत नेहमी तुम्हाला कठोर वाटतो, पण तुमच्या ऍडमिशनच्या रांगेतही जो तुमच्याच उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवत असतो. खरं आहे हो, आई जन्म देते पण आयुष्य जगायला शिकवणारा बाप हा बाप असतो. अरे आठवतंय तुला, आठवतंय तुला, तू लहानपणी सायकलचा हट्ट धरला होता, आठवतंय तुला, तू लहानपणी मागड्या खेळण्याचा हट्ट धरला होता. ऐपत नसलेला तुझा बाप त्या दिवशी रात्रभर रडला होता, ऐपत नसलेला तुझा बाप त्या दिवशी रात्रभर रडला होता. ठाऊक नाही तुमच्या कोणत्या हट्टासाठी. थोडासा विश्राम घेतो, मांडीवर आलेत. ठाऊक नाही तुमच्या कोणत्या हट्टासाठी तो वणवण भटकला असेल, पायाला होणाऱ्या वेदनांनी तो किती कळवळला असेल, पायाला होणाऱ्या वेदनांनी तो किती कळवळलेला असेल. स्वतःच्या मुलीच्या लग्नात किंचित अवघडलेला, स्वतःच्या मुलीच्या लग्नातच किंचित अवघडलेला, धावपळीनं दमलेला, कर्जाच्या ओझ्यानं वाकलेला, मुलीची पाठवणी करताना डोळ्यात अश्रूंचा सागर घोटलेला, मग कुठेतरी एकांतात जाऊन धाय मोकलून रडलेला, संघर्षाच्या उन्हात ज्यानं सावलीगत तुमच्या डोईवर हात धरलेला, तुमचं दूर लोटलेलं पांघरून जो तुमच्या नकळत रात्रभर सावरत असतो. खरं आहे हो, आई जन्म देते पण आयुष्य जगायला शिकवणारा बाप हा बाप असतो. आईगत मायेचं कसब त्याला जमत नाही, पण तुमच्या एवढीशा तापाला त्याचाही डोळा रात्रभर लागत नाही. ज्याचा खांदा कधी काळी तुमच्यासाठी सर्वात उंच इमारत होती, ज्याचं धरलेलं बोट म्हणजे विश्वासाची सगळ्यात मोठी भेट होती. म्हातारपणी कुठंतरी कोपऱ्यात बसणारा, आवाजात कंप, हात पाय कापणारा, रात्रभर झोपून रात्रभर खोकून तुमची झोप खराब करणारा, ज्याच्या मताला आता फारशी किंमत नसणारा, ज्याच्या मताला आता फारशी किंमत नसणारा. कदाचित आता तुम्हाला अडगळीचा वाटत असेल, पण त्याच्या टाकलेल्या डोळ्यात बघा आजही तुम्हाला तुमचीच काळजी दिसेल. कधी कधी आम्हाला जन्म का दिला असे शब्दांचे घाव सोसून जो फक्त तुमच्यासाठी जगत असतो. खरं आहे हो, आई जन्म देते पण आयुष्य जगायला शिकवणारा बाप हा बापच असतो, बाप हा बापच असतो. धन्यवाद 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 धन्यवाद.